तर काय माणूस आहे म्हणजे ज्यांच्या आज यालाच म्हणतात ना मग ज्यांनी जीव घातला त्या ताटात हागणं, तो माणूस खरंच कलंक आहे ओबीसीला, या राज्याला सुद्धा. सरकारला सोडणार नाही, महाराष्ट्र फिरणं बंद. इथं काय टेन्शन घ्यायचं काम नाहीये, कारण मराठा आणि कुणबी एकच आहे. मंत्री फंत्री सरकार फारकार आपल्याला काय माहित आहे. नमस्कार. मनोज जरांगे पुन्हा एकदा आपल्याशी जोडले गेलेले. काही तांत्रिक कारणामुळे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकलो नव्हतो. मनोजजी, पुन्हा एकदा आपलं स्वागत. तुम्ही म्हणणं मांडत होता मुख्यतः सर्वोच्च न्यायालयामध्ये जर उद्या ही लढाई गेली तर याला उत्तर मराठा समाजाचं काय असेल? ही लढाई कोर्टात गेली तरी बी सरकारची जबाबदारी JRचं रक्षण करणं, JR टिकवणं. कारण हा JR दादा चॅलेंज होणार नाहीये, कारण हैदराबाद गॅझेटेडच्या नोंदीच्या आधारे हा JR काढलेला आहे. त्यामुळे इथं काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये, कारण मराठा आणि कुणबी एकच आहे. आणि मराठवाड्यातला विशेष करून जो मराठा आहे तो सगळा मराठा कुणबी आहे. गॅझेटियर मध्ये प्रत्येक जिल्ह्याचे तालुक्याची आकडेवारी दिलेली आहे. त्यामुळं या JRला काही होत नाही. आणि शेवटी काय असतं दादा, ज्यावेळेस सरकार गरिबांच्या आणि जनतेच्या बाजूने नसतं त्यावेळेस न्याय देवता आधार हा म्हणून गोरगरीब जनतेच्या पाठीशी असते. त्यामुळे टेन्शन घ्यायचं गरज नाही. न्याय देवता मराठ्यांबरोबर गोरगरीब जनतेबरोबर न्याय करणार. पण कसलाही JRला धक्का लागणार नाही. सरकारची ती जबाबदारी आणि आम्ही सावध रक्षण करायला. फडणवीस सरकार आता मराठ्यांच्या पाठीशी आहे. तुम्ही ज्या फडणवीसांना विरोध करत होते ते फडणवीस आता पूर्णतः मराठ्यांच्या पाठीशी आहे आणि तुम्ही फडणवीसांच्या पाठीशी आहात असं म्हणायचं का? दादा काय असतं, ज्यावेळेस त्यांनी चूक केली त्यावेळेस आम्ही बोललो. ते काय आमचे शत्रू आहेत का, वैरी आहेत का, काय आहेत? तुम्ही समाजाच्या लेकी बाळींवरती इतका मोठा हल्ला घडून आणला, प्राणघातक हल्ला केला, शांत बसलेल्या लोकांना अंतर्वालीत प्राणघातक इतका भयंकर हल्ला केला की रक्ताच्या थवळ्यात पडलेल्या लोकांना घोटभर पाणी पाजायला सुद्धा कुणी नव्हतं. म्हणून ते आम्ही तसं बोललो त्यांना त्यावेळेस. तुम्ही आमच्या विरोधात विनाकारण बोलता, समाजाचं वाटोळं करता, बोलणारच ना. पण आता ज्यावेळेस दिलं त्यावेळेस मराठा समाजावर असे संस्कार आहेत, दिल्याच्या नंतर आपण देणाऱ्याचा सन्मान केला पाहिजे, त्याच्या पाठीशी राहिला पाहिजे. जेव्हा आपल्याला देत नाही त्याच्या पाठीशी राहून काय करणार, ही समाजाची भूमिका असली पाहिजे, तर समाज पुढे जातो. दिलेलं टिकवू शकलं नाही सरकार तर काय भूमिका असेल? त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. आता विखे साहेब चांगलं काम करतायत, आपले शिंदे साहेब पण काम करतायत, एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब पण करायलेत. ज्या दिवशी नाही करणार त्या दिवशी विरोधात जाणार नाही. जर टिकलं नाही तर मग काय? मराठा समाजाच्या बाजूने 24 तास मंत्री फंत्री सरकार फारकार आपल्याला काय माहित आहे. कारण करणारे ते आहेत, मायबाप ते आहेत, प्रथम नागरिक ते आहेत, पालकत्व त्यांच्याकडे, म्हणून मागणी त्यांनाच करावी लागते. सरकारला सोडणार नाही, महाराष्ट्र फिरणं बंद. मी समाजाच्या बाजूने राहणार, नेत्यांच्या फित्याच्या बाजूने राहणार नाही. मी काय त्यांच्याशी संबंध मेंटेन करायला आलेलो नाही. बरं, दिल्लीला काय जाताय तुम्ही मनोज जरांगेजी? मग दिल्लीला मोर्चा काढण्याचं, आंदोलन करण्याचा निर्णय का घेतला? दिल्लीला जाण्याची काय आवश्यकता आहे या पूर्ण प्रकरणामध्ये? साहेब सुद्धा करू शकत नाहीत, नसता त्यांना आयुष्यात माफ करणार नाही. दिल्लीला जाण्याची काय आवश्यकता आहे या पूर्ण प्रकरणामध्ये? दिल्लीला आंदोलन करण्याची गरज काय वाटते? नाही, आंदोलन नाहीच आहे ना. गैरसमज पसरवलेत विनाकारण, काही संबंध नसताना. काहीच गरज नाहीये. आम्ही दिल्लीला का चाललोय? साम चॅनलच्या माध्यमातून जाहीर सांगतो की राज्यातला आणि देशातला मराठा समाजाचा आम्ही तिथे अधिवेशन घेतो. मागणी नाही, मोर्चा नाही, काहीच नाही. आम्ही एक आमचा गाठी भेटीचा सोहळा घेतोय, एक आनंदाचा सोहळा तिथं घेतोय. कारण आटकेपार झेंडे जे छत्रपती शिवरायांनी लावलेत, त्या दिल्लीचं तख्त, ज्या तख्तावरती मराठ्यांनी भगवे ध्वज फडकवले, ते आपण बघितलं पाहिजे. आता हरियाणात मराठा आहे, महाराष्ट्रात आहे, गुजरातमध्ये, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बेळगाव, तामिळनाडू, इकडे सगळीकडे मराठा समाज. आम्ही एकत्र येतोय. अधिवेशन, मोर्चा नाही, मागणी नाही, आणि आम्ही येणार. आमच्या राजाच्या ज्या ज्या पवित्र भूमीला पाया लागले, आटकेपार झेंडे फडकेले, ते आपण प्रत्यक्ष बघितलं पाहिजे. आम्ही 100 वर्ष झालं, 50 वर्ष झालं, आम्ही भाऊ एकमेकाला भेटलो नाहीयेत. आम्ही कडकडून एकमेकाला मिठ्या मारणार भेटणार आहेत. ते आमचे अत्यंत उत्तम भूमिका आहे. रोड मराठा असेल, अगदी अफगाणिस्तान पर्यंत मराठा समाज आहे, आणि हा मराठा समाज जर या निमित्ताने एकत्र येणार असेल तर निश्चितच याचं स्वागत केलं पाहिजे. लेकरू घरी आल्याच्या नंतर 10-5 वर्षांना मायबाप त्याला कडकडून मिठी मारतात. तसं हा जो मूळ रोड मराठा पण आहे, रोड मराठा अगदी अफगाणिस्तानापासून
तर अगदी तंजावरपर्यंत आपण सर्वत्र मराठा समाज हा व्यापलेला पाहायला मिळतो. या सर्व समाजाच्या नेत्यांना तुम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहात का दिल्लीमध्ये? नाही, समाज बांधव नेते तर येतील, परंतु आम्ही सगळ्याला आमंत्रण. मराठा म्हणल्याच्या नंतर त्यात नेते आले, व्यावसायिक आले, नोकरदार आले, गरीब आले, श्रीमंत आले, सगळे आले त्याच्यात, ते येणार. परंतु काय, आपण सुद्धा कुठंतरी एकमेकाला भेटलं पाहिजे, एकमेकाचं सुखदुःख जाणून घेतलं पाहिजे, एकमेकाला गरज लागते. आजचं युग बदललेलं आहे. 27-28 करोडच्या आसपास या देशावरती क्षेत्रीय मराठा आहे. आपण कधीतरी एक जीवानं एक दिवस आपल्या भावंडासाठी एकत्र आलो पाहिजे. आपल्या राजाच्या छत्रपतींच्या तेजस्वी डौलानं तो भगवा फडकतोय, त्या दिल्लीला आपण बघितलं पाहिजे, गेलो पाहिजे, का जाऊ नाही? ही चांगली संकल्पना आहे उलट. अगदी. आणि आम्ही सगळे एकत्र येतोय आणि येणार, असं मोठं होणार, भयानक. उत्तम प्रयत्न आहे. स्वागत तुमच्या प्रयत्नाचं, हरकत काहीच नाही. तुम्ही परदेशातल्या मराठ्यांनाही यामध्ये एकत्र करू शकाल अशी अपेक्षा करतो. पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आहे, अफगाणिस्तानपर्यंत मराठा समाज आहे, तो एकत्र येवो यासाठी तुम्हाला शुभेच्छा. एक प्रश्न, मुख्यतः छगन भुजबळ हे तुमचं विरोधक मानले जातात आणि त्यांनी परवा अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलं होतं की शरद पवारांचे आमदार आणि खासदार हे तुम्हाला भेटले आणि त्यानंतर तुमचं आंदोलन जे आहे ते आक्रमक झालं. त्यातून आंतरवाली जराटीमध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आणि मग मराठा समाजाचं आंदोलन हे उग्र होत गेलं. शरद पवारच याला जबाबदार आहेत. शरद पवारांनी सर्वपक्षीय भूमिका घेणं अपेक्षित होतं, ती घेतली नाही. तुमचं काय म्हणणं आहे? शरद पवारांच्या पाठिंब्यावर तुमचं आंदोलन उभं राहिलं का? ज्या ताटात खाल्लं, ज्या ताटात ज्यांनी खाऊ घातलं, त्या ताटात हागणारा माणूस जर कोण असेल तर तो छगन भुजबळ. काही कुठं समान नसताना मीडियासाठी काय नवीन विषय नाही. ते 2 वर्षापासून सारखं हेच म्हणतोय. आपण मंत्री आहेत, संविधानाच्या पदावर बसलो, ते काय आमचा विरोधक म्हणला तुम्ही, विरोधकाचा काय अर्थ संबंध नाहीये. त्यांनी विरोधक केला, मराठा समाज विनाकारण मराठ्यांच्या विरोधात गेला तो माणूस. त्या मराठ्यांनीच त्यांना उचलून धरलं होतं, ते मराठ्याच्या विरोधात गेले, मराठ्याला आरक्षण देऊ नको म्हणून. ते विनाकारण आरोप करतं काही पण. अहो, लेकेबाळीवरती प्राणघातक हल्ला झाला, तिथं उपोषणाला बसले, सगळं गाव बसलंय, शांततेत भजन चालू आहे आणि पोलीस येऊन हल्ला करतात. अहो, नेते भेटायला आले, त्याला माणुसकी म्हणतात, त्याला एकमेकाच्या पाठवून हात फिरवणं म्हणतात, आधार देणं म्हणतात वेळेवरती. रक्ताच्या थरळ्यात पडलेले लोक होते, तुझ्यासारख्या सुद्धा यायला पाहिजे होतं. आणि तू जर आमच्या लेकीबाळीला मारू, तू जर असं म्हणतो तर काय माणूस आहे? म्हणजे ज्यांच्या आज यालाच म्हणतात ना, मग ज्यांनी जीव घातला त्या ताटात हागणं. अहो, मंडल कमिशन लागू केलेल्या माणसावरच सुद्धा संशय घेतो हा माणूस. तुला आरक्षण जे दिलं, राज्यात लागू केलं, ते त्याच पवार साहेबांनी केलं ना. आणि ज्यांनी तुला मोठं केलं शिवसेनेनं, बाळासाहेब ठाकरे साहेबांना, त्यांचा सुद्धा वस्तू केला. आता शिंदे साहेबाचा पण केला, आता फडणवीस साहेबाचा नंबर लावलाय. हे काय आरोप करण, त्याच्यावरती काय दुर्लक्ष करण्याची गरज आहे? लक्ष द्यायची गरज नाही आपल्याला. तो माणूस खरंच कलंक आहे ओबीसीला, या राज्याला सुद्धा. हा माणूस जातीयवाद करून भांडणं लावतो. आम्ही कधीही ओबीसी मराठ्यात वाद होऊ दिला नाही. आम्ही म्हणतायत की तुम्हाला ज्यांनी मदत केली त्यांना पाडा म्हणून हाणा त्यांना, असं म्हणतायत. अरे नीट साफ ठेवा रे, लेकरा बाळांनी काय केलं आणि ही कोणची रूढ पाडायची? आता आमच्या महिलांना मारलं गेलं दादा. तुमच्या माध्यमातून त्याला माझा साधा प्रश्न आहे यावेळेस अलिबाबाला, की बाबा महिलांना मारल्याच्या नंतर सुद्धा माणसाला उचलून येतं, माया येते, मदतीला जायची. आमच्या महिलाला मारलं म्हणून तू उलटा आरोप करतो आम्ही पोलिसांना हाणलं म्हणून. उद्याच्याला जर तुझ्या समाजाच्या महिलांवरती हल्ला झाला तर मराठ्यांनी असंच म्हणायचं का? ही रूढ पाडायची का राज्यात? हीच पुरोगामी महाराष्ट्र का? ह्याच पक्षात, पुरोगामी पक्षात काम केलं, असंच केलं का मग तुम्ही? ही रूढ पाडली राज्यात. अहो, इथं एकमेकाला दुःख झालं, पत्रकार महोदयाला एखाद्याला किंवा आंदोलकाला एकमेकाला हात देऊन मदत देतात. ही संस्कार आणि संस्कृती राज्याची. चला संस्कार पाडायला लागला. चला, छगन भुजबळांनी जो आरोप केला तो तुम्हाला मान्य नाही. तुम्ही उलट पक्षी त्यांना म्हणताय ज्या ताटात खाल्लं त्याच ताटामध्ये घाण करण्याची त्यांची मानसिकता आहे. मनोजी, एक प्रश्न, अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न जो तयार होतोय तो प्रश्न हा आहे की मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटमधून आरक्षण तर जाहीर झालं, त्याचा GRही निघाला. आता कोर्टानं तो GRच्या विरोधातले जी काही याचिका होत्या त्याही फेटाळल्या. मात्र ओबीसीचं दाखला मिळेल, कुणबीचा दाखला मिळेल, पण जी व्हॅलिडिटी मिळणं अपेक्षित असतं, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे अत्यंत महत्त्वाचं आहे कोणत्याही जातीच्या दाखल्यामध्ये, ते मिळेल का हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण ते मिळवणं खूप कठीण आहे. ते कसं मिळवाल तुम्ही आणि मिळू शकेल का? कसं काय मिळणार नाही? 150 वर्षापासूनच्या आमच्या नोंदी आहेत, गॅझेटियर आहे, ते महसुली पुरावा आहे.
सरकारी दस्तावेज हैदराबाद गॅजेट आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर कस काय मिळणार नाही? जमीन आमची आहे म्हणल्यावर 7/12 आमच्या नावावरती आहे, 7/12 पण नावावरती आहे, तलाठी कस काय देणार नाही? कस काय देणार नाही? रजिस्ट्री ओरिजिनल झाली, फेरफार ओरिजिनल झाला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कस काय 7/12 देणार नाही? तसं आमच्या नोंदी ओरिजिनल आहेत. मराठवाड्यातला हाच कुणबी आहे, त्याच्यात तसा संख्या दिल्यात. तुम्ही कस काय देणार नाहीत? म्हणजे ज्यांना मागासवर्ग आयोगानं सिद्धच केलं नाही यांना आरक्षण दिलं तुम्ही 14% मंडलनं, त्याच्यानंतर 16% आमचं आरक्षण दिलं. साधे एका 2 ओळीचं जीआरवर 50%च्या वर 2% गेलं ते चालतं. ओबीसीत असणाऱ्या 5-6 जाती एससीच्या आणि एसटीच्या सवलती खात्यात, एससीच्या आणि एसटीच्या जागा नोकरीतल्या शिक्षणातल्या खात्यात ते चालतं. हे असं कसं? बंजारा आणि ती दुसरी एक जात काय ते त्यांची एक नाहीये असं बंजारा समाज म्हणतो, तरी पण बंजारा समाजाचं 2.5% आरक्षण त्यांना चालतं. हे कोणत्या कायद्यात बसतं? आमची शोधपत्रिका काढा म्हणते त्यांचे नेते कुणबी नोंदी बोगशात म्हणून. तुमचं आरक्षण तर बंजारा समाजाचं आहे. मग आता माहित झालं आम्हाला. नाही आता नाही मनोजी, प्रश्न काय आहे की आरक्षण ठीक आहे, निश्चितपणे सरकारनं आरक्षण जाहीर केलेलं आहे तुम्हाला मराठा समाजाला कुणबी जो वर्ग आहे त्याला ओबीसीतून आरक्षण मिळेल. मात्र नाही मनोजी, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कसं मिळवाल? कारण व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी खूप अडचणी येतील, ते काय मिळणार नाही अशा स्वरूपाचा आरोप केला जातोय, तुमच्याच नेत्यांकडून केला जातोय, मराठा समाजातल्याच. तर ही व्हॅलिडिटी काढण्यासाठी म्हणून जर उद्या अडचण आली तर काय कराल तुम्ही? आमच्याकडून आमचा घात झाला ना, मग अडचण काय तीच आहे ना. स्वराज्य जिंकत जवळ आलं की कोणीतरी फितूर व्हायचं, तेच तर प्रॉब्लेम आहे ना. मग लोक हसत आहेत ना आपल्यावर की मराठी पहिल्यापासून असलेच तर टांगड्या उडीत एकमेकाचे. समजून सांगण्याच्या ऐवजी, एकमेकाला मदत सहकार्य करण्याऐवजी बुद्धिजीवी वर्गानं, कुठल्याही समाजात एक तज्ञ असतो, अभ्यासक असतो, बुद्धिजीवी वर्ग असतो, सभ्यपणाचं वागणूक त्यांच्याकडे असते. त्यांनी समजून सांगायचं असतं असं झालं तसं झालं. समाजाच्या विरोधात जाऊन गोरगरिबांचं वाटोळं करायचं नसतं. व्हॅलिडिटी होणार. 10वी पास झालोत म्हणल्याच्या नंतर आम्ही सगळे डॉक्युमेंट देऊन 11वीला ऍडमिशन घेतलंय. 11वीला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर आम्हाला परीक्षेच्या टायमाला हॉल तिकीट द्यावंच लागणार आहे, कारण तुम्हाला सगळे पुरावे दिले. कसं काय देत नाही तुम्ही व्हॅलिडिटी? व्हॅलिडिटी होणार, काही ताण नाही, काही अडचण नाही. आजचं उद्या होईल पण होणार. प्रमाणपत्र मिळणार, आजचे उद्या मिळतील. पण एक मात्र खंत आहे, तेवढी मात्र खरे दादा मी सांगतो. काय असतं, ज्या समाजात बुद्धिजीवी वर्ग असतो, जो अभ्यासक असतो, जो तज्ञ असतो, ही सभ्यपणाची त्यांची भाषा असते. कारण त्यांनी गोरगरीब समाजाला त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करायचा असतो. तुम्ही ज्या निघाल्यावर सावध होता, आधी बोललेल्यावर येत नाहीत. ही दुटप्पेपणा कोणचा? बर, खरे ज्ञानी, खरे अभ्यासक, खरे सभ्य लोक, समाजातले बुद्धिजीवी वर्ग खरा, हे एकदा दोनदा बोलतो आणि सांगतो. सोशल मीडियात बारबार नाही बोलत, हे सातत्याने बोलतेत. 20-22 दिवस झाले बघतोय. याचा अर्थ खूप मोठा डाऊट शिजतोय. यांना जीआरचं देणं घेणं नाहीये. जीआरच्या आडून गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होऊ द्यायचं नाही, कारण यांची प्रतिष्ठा जागी झाली, यांचा श्रीमंतीचा गर्व जागा झालाय, यांचं श्रेय घेण्याचा गर्व जागा झालाय. यांना गोरगरिबाला आरक्षण मिळावं हे यांच्या डोक्यात नाहीये. त्याचं कारण सांगतो का. तुम्ही जर एकदा बोलले, दोनदा बोलले, तुम्हाला सांगितलंय ना, जीआर जर चुकला असेल तर त्याच्यात सुधारणा होणार, सुधारित जीआर निघणार. मग काय बोंबलायची गरज आहे? याचा अर्थ तुम्ही तरीही सारखं बोलतात, म्हणजे तुम्हाला जीआरचं देणं घेणं नाही, तुम्ही प्रमाणपत्राचं देणं घेणं नाही, गरीब मराठी मोठं वयाचं देणं घेणं नाही. तुम्हाला कोणत्या तरी नेत्याला खुश करायचंय, तुम्हाला काहीतरी मिळवायचंय, कामं मिळवायची आहेत, काहीतरी पाठ थोपटून घ्यायची, म्हणून तुम्ही एक काहीतरी जबरदस्त डाव मला उघडं पाडण्याचा, मला समाजापासून तोडण्याचा हे डाव करताय. मी प्रामाणिक लढलो. काय वाईट केलं समाजाचं? काय वाईट केलं समाजाचं? काय चूक केलं? प्रामाणिक लढलो, ही माझी चूक आहे. एक
रुपयाला सुद्धा बघताय मी. जरांगे साहेब तुम्ही प्रामाणिकपणे लढला, काय तुम्हाला केलं? यश आलं. गरिबाचे लेकरं सुखी समाधानी बघितले. मनोजी, तुम्ही एमबीबीएस ला लागले, इंजिनियर लागले, पोलीस मध्ये गेले, आरोग्य विभागात गेले, महसूल मध्ये गेले, प्रत्येक क्षेत्रात पोरं चालले. शिक्षणात लाखो रुपये फायदा झालाय. अगदी मनोजी, तुम्ही लढलात, तुम्हाला यश मिळालं. मराठा समाजाला जे मिळवणं अपेक्षित होतं ते मिळवण्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणावर यश आलं, यासाठी तुमचं अभिनंदन. येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. इतकंच नाही तर 2029 साली विधानसभा येणार आहे. आता मनोज जरांगेंनी समाजासाठी लढलेली जी लढाई आहे ती राजकीय पातळीवर लढावी, ती त्यांनी विधानसभेत जाऊन लढावी, अशी जी अपेक्षा व्यक्त होते. विधानसभेत जाण्याची इच्छा आहे का? त्यासाठी प्रयत्न कराल का? मला राजकारणाचा नाद असता किंवा मी असा काही असतो, स्वार्थी असतो, स्वस्वार्थासाठी पैसा पद कामाचे असते तर मी मागच समाजाचं वाटोळं करून टाकलं असतं. मला समाज मोठा करायचा हो. मी अपेक्षा स्वार्थाने जगत नाही. मला गरजच नाहीयेत. एक भाकर चटणी मिळाली बस, एवढ्याच गरजेत. आम्ही कुठे फिरत नाहीत, कुठे जात नाहीत, काय नाहीत. आम्हाला गरजा नाहीयेत. फक्त माझी साम चॅनलच्या माध्यमातून आमच्या बुद्धिजीवी वर्गाला, अभ्यासकांना, तज्ञांना एक विनंती आहे की बाबांनो, तुमच्या बुद्धीचा, तुमच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या गोरगरिबाच्या हितासाठी झाला पाहिजे. लोक हसतायत आपल्यावरती, आपल्यात लागल्यामुळं लोक हसतायत. काय चूक झाली? चूक असेल तर सुधारणा करू म्हणले ना तरी तुम्ही लावून धरताय. म्हणजे याचा अर्थ खूप मोठा डाव तुम्ही कोणाचा तरी ऐकून एखादा राजकीय नेत्याला खुश करण्यासाठी करता. अगदी मनोजी, तुम्ही म्हणताय तसं की एक मोठा डाव रचला जातोय का? मराठा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का? आणि त्यातून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला जातोय का? हा मूळ प्रश्न तुमच्या माध्यमातून उपस्थित होतोय. आणि स्पष्टपणे तुम्ही जे चित्र उभं केलेलं आहे की सरकारनं आम्हाला दिलेलं आहे, आम्ही सरकारचे आभारी आहोत, पण शरद पवारांवर जो आरोप केला जातोय की शरद पवारांच्या माध्यमातून मनोज जरांगेंना रसद पुरवली गेली आणि त्यातून मराठा आंदोलन उभं राहिलं, हा आरोप धादांद खोटा आहे असंही मनोज जरांगे यांनी सांगितलंय. मात्र जर समाजाला मिळत असेल, गोरीगरिबांना मिळत असेल तर ते मिळायला हवं. धनदांडगांना ते मिळायला नको, या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते तुम्ही सातत्यानं करताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि साम टीव्हीशी तुम्ही जोडला गेलात, तुमची प्रतिक्रिया व्यक्त केली, त्यासाठी खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद मनोजजी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.